पवित्र अशा श्रावण महिन्याचा उत्तरार्ध आता सुरू झालेला आहे। कारण श्रावण महिना सुरू होऊन तब्बल 15 दिवस उलटलेत। श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर आपण सर्वांनी तांदूळ हे धान्य शिवामूठ म्हणून वाहिलं। दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या तिळांची शिवामूठ वाहिली। आता श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी शिवामूठ म्हणून शिवलिंगावर नक्की कोणतं धान्य अर्पण करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे। शिवपूजा कशी करावी, शिवामूठ कशाची, मंत्र कोणता, नैवेद्य काय वगैरे सर्व तुम्हाला यातून माहिती होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। पण तुम्ही सर्वांनी कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। येत्या 11 ऑगस्ट 2025 रोजी शततारका नक्षत्रावर श्रावणाचा तिसरा सोमवार आलेला आहे। तर मागच्या दोनही सोमवारप्रमाणेच तिसऱ्या सोमवारी सुद्धा पूजेची तयारी या पद्धतीने करून घ्यायची, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात। शिवपूजा करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते सर्व आपल्या हाताखाली ठेवायचं, म्हणजे पूजेमध्ये अडथळा येणार नाही। श्रावणाचा हा तिसरा सोमवार असल्या कारणाने या सोमवारी काही आपल्याला संकल्प वगैरे करायचा नाहीये। आता संकल्प जो आहे तो व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे एकतर पहिल्या सोमवारी आपण करू शकतो, आणि समजा कुणाकडून तो चुकून माकून करायचा राहून गेला असेल, विसरभोळ्या झाला असेल किंवा माहितीच नव्हतं संकल्प वगैरे करतात व्रत करायचं म्हटल्यावर, तर मग त्यांनी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तो केला तरीही चालतं, आणि ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं। पण आता करून काही उपयोग नाही आहे, कारण हा तिसरा सोमवार आहे आणि पुढचा जो आहे तो व्रताचा शेवटचा आणि चौथा सोमवार आहे। म्हणजेच काय, श्रावणी सोमवार व्रताची पुढच्या सोमवारी सांगताही होईल। त्यामुळे आता काही संकल्प वगैरे करत बसू नका। ज्यांनी कुणी केला नसेलच त्यांनी पुढच्या वर्षापासून लक्षात ठेवा, किंवा कोणतंही व्रत करताना लक्षात ठेवा की आपल्याला पहिल्यांदा संकल्प हा करावाच लागतो आणि मगच आपण व्रताला सुरुवात करू शकतो। तर चला, संकल्प वगैरे करायचा नसल्यामुळे आपण काय करायचं, लगेचच पूजेला सुरुवात करायची। आणि कोणत्याही पूजेची सुरुवात आपण प्रथम दिवा लावून मग करतो। तर मग तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये दुहेरी वात घालून दिवा प्रज्वलित करावा आणि या दिव्याला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून नमस्कार करावा। दिवा तसाच ठेवू नका, म्हणजे डायरेक्ट खाली ठेवू नका। त्याच्या खाली लहानसा चौरंग, जसा तुम्ही माझ्या व्हिडिओत पाहत आहात त्याप्रमाणे दिव्यासाठी चौरंग भेटतो, त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवायचा आहे। किंवा तो चौरंग तुमच्याकडे नसेल तर दिवा ठेवण्यापूर्वी त्या दिव्याच्या जागेवर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि मगच तो दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे। आता देवघरातले शिवलिंग घेऊन ते ताटामध्ये ठेवावे। तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये जी माती असते तर त्याच झाडाखाली तुम्ही मातीचं शिवलिंग, ज्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात, तर त्याची तिथेच पूजा करून पूजा झाल्यावर ते शिवलिंग विसर्जित सुद्धा करू शकतात। पण ज्यांच्याकडे शिवलिंग आहे तर त्यांनी ते देवघरातून खाली घ्यावे आणि ताटामध्ये ठेवावे। मनामध्ये हर हर महादेव म्हणत शिवलिंगावर प्रथम पाणी वाहावे। नंतर दूध, दही किंवा पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा। त्यावेळेस पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी म्हणावे। पुन्हा हर हर महादेव मनातल्या मनात म्हणत शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून कापडाने पुसून घ्यावे। थोडक्यात काय की मुक्याने देवाचा अभिषेक करू नका, मुखामध्ये देवाचे नाम असू द्या। 11 तारखेला सकाळपासूनच उपवास धरा। पूजाविधी मात्र तुम्हाला या दिवशी कधी सोयीस्कर होईल त्यानुसार करा, सकाळी लवकर किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये। पण ज्यांना या 2 वेळा पाळता येत नाही त्यांनी दुपारी अथवा तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये शिवपूजा केली, अगदी रात्री जरी केली तरी चालेल। कारण रोजच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा देवपूजेची योग्य वेळ पाळणं होत नाही। तर पहा, देवाचा अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर काय करायचं, पाटावर अथवा चौरंगावर पांढरे कापड अंथरून त्यावर एक मोठे ताट ठेवावे। ओम श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय म्हणत त्या ताटामध्ये चिमूटभर तांदूळ ठेवावे। त्यावर शिवलिंग स्थापन करावं। शिवलिंग स्थापन करण्याच्या अगोदरच आपण शिवलिंगावर अशा पद्धतीने चंदनाचं लेपन करून घेतलं तरीही चालेल। चंदनाऐवजी तुम्ही भस्माचं लेपन करू शकता, किंवा आपला जो शिजवलेला भात असतो त्याचंही लेपन शिवलिंगावर श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करण्याची पद्धत आहे। तर तुम्हाला यापैकी जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। शिवलिंगाला अष्टगंध लावला तरीही चालतं। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून घेतलेलं आहे। अगदी देव्हाऱ्याच्या समोरच माझी पूजा मांडणी असते। आता सजावट जी आहे ती आपण आपल्या पद्धतीने करू शकतो, करायची की नाही हे सगळं आपल्या मनावर आहे। तर एक रुद्राक्षाची माळा मी या ताटाच्या बाहेरून लावलेली आहे आणि त्या ताटामध्ये अजून एक ताट ठेवलं, कारण याच्यामध्ये मला गळती किंवा ज्याला कोणी कोणी अभिषेक पात्र असंही म्हणतं, काही जणांना गळती म्हटलेलं मागच्या व्हिडिओत पटलेलं नव्हतं,
की त्यांचं म्हणणं अभिषेक पात्र म्हणा, तर तेही मी ठेवत असते. त्यामुळे मी 2 ताटं अशी एकात एक ठेवलेली आहे. तुम्ही एकच मोठं ताट ठेवलं तरीही चालेल. तर मग चिमूटभर तांदूळ ठेवून त्याच्यावर हे चंदनाचं लेपन केलेलं शिवलिंग ठेवून घेतलं आणि शिवलिंगाची जी न्हाणीची बाजू आहे ती दक्षिण दिशेला जाईल या पद्धतीने आपण शिवलिंग ठेवायचं. दिवाही आपण शिवलिंगाच्या समोर येईल अशा पद्धतीने ठेवायचा. त्याच्यानंतर शिवलिंगाला एक पांढऱ्या रंगाचं फूल वाहायचं. दुर्वांची जुडी देखील अर्पण करायची, जी भगवान शिवशंकरांनाही प्रिय आहे आणि शिवलिंगामध्ये त्यांचा संपूर्ण परिवारच सामावलेला असतो. त्यामुळे जसं की आपण गणपती बाप्पांच्या नावाने ती अर्पण केली असाही अर्थ घेऊ शकतो. त्याच्यानंतर अगदी 1 बेलपत्र आपण शिवलिंगावर पालथं करून वाहिलं तरी पण चालेल, किंवा तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील किंवा त्याहून कमी सांगायची झाली तर विषम संख्येमध्ये आपण 1 नंतर 3, 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने सुद्धा शिवलिंगावर बेलपत्र वाहू शकतो. पण असं म्हटलं जातं की 1 बेलपत्र काय किंवा सहस्त्र बेलपत्र काय, त्यांचा अर्थ एकच होतो, कारण महत्त्व तेवढंच आहे. त्यामुळे तुम्हाला 1 जरी बेलपान भेटलं तरी पण खूप झालं. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी फुलं असतील तर तेवढ्या सगळ्या फुलांची शिवलिंगाच्या भोवती आरास करून घ्यायची आहे. आता तुम्हाला ऋतूनुसार जेवढी फुलं भेटतील तेवढी फुलं तुम्ही पूजेत वापरू शकता, किंवा अगदी 1 फूल 1 बेलपत्र आणि त्याच्यानंतर 1 पांढरा कच्चा धागा तुम्ही शिवलिंगावर अर्पण केला तरी पण चालेल. जेव्हा तुम्ही अशी पूजा मांडणी करत असतात ना, तर त्यावेळेस आपल्या मुखामध्ये इतर विचार येऊ द्यायचे नसतील. मग ते चांगले असतील वाईट असतील, पण जेव्हा आपलं मन शांत असतं तर अनेक प्रकारचे विचार, किंवा माझं हे काम राहिलं, मला याच्यानंतर हे करायचंय, असे भरपूर प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि देवपूजेकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. त्यामुळे हे टाळण्यासाठी जेव्हा आपण अशी पूजा मांडणी करतो, काही छोटी मोठी आरास करतो देवासाठी म्हणून, तर त्यावेळेस आपल्या मुखामध्ये आपण सतत हर हर महादेव किंवा सांब सदाशिव सांब सदाशिव नमः शिवाय अशा पद्धतीने देवाचं नाव घेत राहू शकतो, जेणेकरून देवाचं नावही आपल्या तोंडातून सतत निघत राहील आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट किंवा उलटसुलट विचार येणार नाही. त्यानंतर आपण फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो, किंवा एखाद्या अन्नपदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल. बघा, आपल्याला 3ऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर अख्खे मूग शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. मुगाची डाळ नव्हे तर अख्खे हिरवे मूग आपल्याला शिवलिंगावर वाहायचे असतात. तर उजव्या हातामध्ये तुम्ही साधारणतः 11 मूग घेतले तरीही चालतील, किंवा तुमच्याकडे जास्त असतील तर मग शिवामूठ म्हणजे मूठभर धान्य असा तो अर्थ आहे. त्यामुळे मूठभर मूग घ्यायचे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि शिवामुठीचा मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावर हळूहळू करून ते मूग सोडून द्यायचे. जेव्हा आपण उजव्या हाताची ती मूठ दाबून ते धान्य शिवलिंगावर सोडत असतो, तर आपला डावा हात देखील उजव्या हाताला लावायचा आणि ती शिवामूठ सोडायची. शिवामुठीचा मंत्र मी तुम्हाला प्रत्येक सोमवारी सांगत आलेली आहे. मला असं वाटतं तुमचा आता तो पाठ झालेला असावा, पण चला आपण नियमानुसार प्रत्येकच सोमवारचे व्हिडिओ करत आहोत. तर मग मी तुम्हाला सांगते शिवामूठ वाहताना काय म्हणायचं. एकतर तुम्ही संस्कृतमधून असं म्हणू शकता, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. त्याच्यानंतर तुम्ही जर विवाहित स्त्रिया असतील आणि तुम्हाला संस्कृत मंत्र म्हणजे बऱ्याच जणांना तो म्हणताच येत नाहीये, मग त्यातल्या त्यात विवाहित स्त्रियांनी शिवामूठ वाहताना काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची दिरा जावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा. आणि अशा पद्धतीने 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मुगाची शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची. धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळायचं आणि मनोभावे नमस्कार सुद्धा करायचा. पण बघा, तुम्ही जर अशा स्त्रिया असाल की तुमचे पती आता हयात नाहीये, किंवा तुम्ही विवाहित पुरुष असाल, नाही तर अविवाहित मुलं मुली तुम्ही असाल, तर आत्ताच मी तुम्हाला मराठीतून जो मंत्र सांगितला तर तो तुम्हाला शिवामूठ वाहताना म्हणता येणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे ते तुम्हाला कळलं असेलच. तर मग अशांनी काय करायचं, शिवामूठ वाहताना एवढंच म्हणायचं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सगळ्यांचं कल्याण कर्रे देवा, किंवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर्रे देवा, अशा पद्धतीने तुम्ही म्हणून ती शिवामूठ शिवलिंगावर वाहून देऊ शकता. त्यानंतर तुम्ही सुद्धा धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळून घ्यायचं, मनोभावे नमस्कार करायचा. आणि बघा, जसं आपण श्रावणी सोमवारचं व्रत करताना त्याच्यामध्ये उपवास करणं आवश्यक आहे, पूजा करणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीने व्रत पूर्णत्वास जावं म्हणून शिवामुठीची कहाणी वाचणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवर शिवामुठीची कहाणी लावून ती ऐकू शकता, किंवा मग तुमच्याकडे व्रतकथेचं पुस्तक असेल
तर त्याच्यातून तुम्ही ही कहाणी वाचण्याचं काम करू शकता. पण लक्षात ठेवून शिवामुठीची कहाणी जरूर वाचा. किंवा तुम्ही जर एकत्र येऊन म्हणजे सगळ्या महिला एकत्र येऊन ही पूजा करत असाल तर मग तुमच्या ग्रुपमधल्या एखाद्या महिलेला तुम्ही ती कथा वाचायला लावू शकता आणि तुम्ही ती ऐकण्याचं काम करू शकता. तर एवढी आठवण नक्की ठेवा. शिवामुठीची कहाणी वाचल्यामुळे काय होतं, आपल्याला हे शिवामुठ व्रत का करतात याची महती समजते आणि भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी त्याच्यातील त्या नावडत्या सुनेवर कशी झाली होती तर तेही आपल्याला समजून जातं. ऐन श्रावणी सोमवारच्या कालावधीतच तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही शिवामुठ नक्कीच वाहू शकणार नाही किंवा शिवलिंगाची पूजाही करू शकणार नाही. किंवा तुम्हाला सुतक वगैरे काही असेल तर तुम्हाला पूजा करणं टाळावंच लागेल. अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करायचं, फक्त उपवास करायचा, पूजाविधी करणं टाळायचं आणि मग ती जी शिवामुठ तुमची राहिलेली असेल तर मग पुढच्या सोमवारी म्हणजे ज्यांना कोणाला सुतक असेल ते जर फिटलेलं असेल तर मग तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी, तिसऱ्या श्रावणी सोमवारची अधिक चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामुठ शिवलिंगावर वाहिली तरी पण चालेल. आणि ज्यांना मासिक धर्म होता समजा तिसऱ्या सोमवारी तर त्यांनीही तसंच करायचं. चौथ्या श्रावणी सोमवारी तिसऱ्या आणि चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामुठ शिवलिंगावर अर्पण करायची. बघा या दिवशी शिवलिंगाची काय काय सेवा करता येईल म्हणजे भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी आपण या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन जे आहे ते प्रसन्न ठेवायचं. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार किंवा आकस ठेवायचा नाही. त्याचबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं. तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जप वगैरे करायचा असेल तर जपमाळा वापरू शकता किंवा दोन्ही हात जोडून किंवा ज्याप्रमाणे आपण ओम असं म्हणताना ज्या स्थितीमध्ये बसतो ना, आपल्या म्हणजे अशी मांडी घालून आपण आपल्या गुडघ्यांवर असे हात ठेवतो बघा ओम म्हणताना, तर त्याच पद्धतीने आपण बसून डोळे मिटून भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव या पद्धतीने जप करू शकतो. तुमचं जर गोपद्म व्रत चालू असेल तर तुम्ही याच पूजा मांडणीसमोर या दिवशी गोपद्म काढली तरी पण चालेल. किंवा तुमच्याकडे रांगोळीचे साचे असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स किंवा काही शुभचिन्ह असतील तर मग त्याद्वारे सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. तुम्ही हाताने देखील तुमच्या पद्धतीने देवासमोर रांगोळी काढली तरीही चालेल. बघा शिवशंकरांची सेवा आपल्याला श्रावणी सोमवारी करायची आहे तर मग आपण शिवलीला अमृत या ग्रंथामधला 11वा अध्याय या दिवशी वाचला किंवा यूट्यूबवर तुम्ही तो लावला असेल तर मनोभावे ऐकण्याचं काम केलं तरी पण चालेल. नाहीतर मग कुणी वाचत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते ऐकण्याचं काम करू शकता. एक प्रभावी मंत्र आहे की ज्याच्यामुळे काय होतं, अकाल मृत्यूचं भय टळतं. त्याचबरोबर मनामध्ये काही चिंता, भय, दुःख यांचं काहूर माजलेलं असेल तर हा अंधकार दूर व्हावा म्हणून एक मंत्र आहे, तोही मी तुम्हाला सांगते. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांती शांती शांती. या पद्धतीने तुम्ही तो मंत्र म्हणायचा आणि मंत्राला म्हणायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अगोदर कापूर आरती लावायची. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जाप केला तरीही चालेल. तर 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. बघा ही जी पूजा आहे ती आपल्याला मंगळवारी काढायची असते. तर मग सकाळी आपण शिवलिंग पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजेच काय, शिवलिंगाला स्नान घालायचं, चंदनाचं अथवा भस्माचं लेपन करायचं आणि पुन्हा शिवलिंगाला देव्हाऱ्यामध्ये ते नेहमी ज्या जागेवर असतं तिथे स्थापन करून द्यायचं. बाकी जे निर्माल्याचं साहित्य आहे तर त्याविषयी मी तुम्हाला प्रत्येक सोमवारी सांगत आलेली आहे की कोणत्याही प्रकारे या निर्माल्याचा म्हणजे देवपूजेच्या साहित्याचा आपल्याकडून अपमान होणार नाही अशा पद्धतीनेच आपण त्याचं विसर्जन करायचं. आणि तुम्हा सर्वांना आता हे तर कळलं असेलच की शिवपूजेमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचाच वापर होतो, जसं की पानं, फुलं, फळं, त्याचबरोबर शिवामुठीचं धान्य. तर या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे विघटन होणाऱ्या असतात आणि निसर्गाकडून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात तर त्या निसर्ग कधीही स्वीकारायला तयार असतो. त्यामुळे आपण झाडाच्या कुंडीमध्ये या सगळ्या गोष्टींचं विसर्जन केलं म्हणजेच त्या मातीमध्ये पुरून दिल्या तरीही चालेल. पूजा जरी मंगळवारी विसर्जित करायची असली तरी पण आपल्याला उपवास मात्र सोमवारी संध्याकाळी सोडायचा आहे. उपवास सोडताना निदान घासभर का होईना कारल्याची भाजी खायला अजिबात विसरू नका, कारण मान्यता आहे श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना कारल्याची भाजी खावी म्हणून. तर प्रयत्न अवश्य करा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे व्रत कराल तर व्रताच्या दरम्यान तुम्हाला दिवसभरात झोपायचं नाहीये, खोटं बोलणं टाळायचं आहे, कोणत्याही प्रकारची हिंसा होईल असं वर्तन करायचं नाहीये, कोणत्याही झाडांची पानं तोडायची नाहीये
आणि ज्या वेळेस तुम्ही उपवास सोडायला बसाल तर तुम्हाला जेवढं काही जेवण उपवास सोडण्यासाठी लागतं तर ते एकदमच वाढून घ्या, ताटामध्ये पुन्हा पुन्हा वाढू नका आणि जोपर्यंत तुमचं जेवण होत नाही तोपर्यंत कुणाशीही बोलू नका। अशा पद्धतीने उपवास धरण्याचे तसेच उपवास सोडण्याचे काही नियम असतात। होता होईल तेवढ्या नियमांचं पालन आपण अवश्य करावं, जेणेकरून आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळेल। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा। हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली तेही सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला जरूर सबस्क्राइब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि श्रावणी सोमवारच्या मनापासून शुभेच्छा।